धन्यवाद अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, सांगली जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त द्राक्षाचं उत्पन्न हे माझ्या मतदारसंघात होतं, त्यामुळे माझं बोलणं खूप महत्वाचं होतं. अध्यक्ष महोदय, मी स्पेसिफिक प्रश्न मंत्री महोदयांना विचारतो की ज्या ज्या सन्मान्य सदस्यांनी काय अपेक्षा व्यक्त केलेत त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी काही उपाय या ठिकाणी सुचवणार आहे. अध्यक्ष महोदय, मी माझ्या मतदारसंघामध्ये खानापूर तालुक्यामध्ये द्राक्ष संशोधन केंद्र व्हावं यासाठी जागा उपलब्ध करून दिली आणि माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की शासन त्यासाठी निधीची तरतूद करणार का, हा माझा पहिला प्रश्न आहे. रोयो मंत्र्यांना माझा एक विनंती आहे की त्यांनी आता सांगितलं की द्राक्षाची लागण हे आम्ही रोजगार हमीमध्ये त्याचा समाविष्ट करतोय. माझी तुम्हाला एक विनंती साहेब अशी आहे की माझ्याकडं काही नगरपंचायत आहेत, जी छोटी गाव आहेत पण नगरपंचायतमध्ये त्याचं रूपांतर झालंय, तर त्या नगरपंचायती हद्दीमध्ये रोजगार हमीच्या माध्यमातून द्राक्षाची लागवडची योजना त्या नगरपंचायत हद्दीमध्ये राबवण्यासाठी आपल्याकडून सकारात्मक प्रयत्न व्हावे अशी माझी विनंती आहे. यालाच धरून अध्यक्ष महोदय, या अनुषंगाने माझा एक प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. जसं रोहित दादांनी सांगितलं की अफगाणिस्तानचा बेदाणा ह्या सगळ्या आमच्या जिल्ह्यामध्ये आला होता आणि अत्यल्प प्रमाणामध्ये आमच्या मतदारसंघातून आमच्या जिल्ह्यातून त्या ठिकाणी बेदाणा एक्सपोर्ट होतो आणि सगळ्यात जास्त द्राक्ष एक्सपोर्ट करण्याचं प्रमाण हे आमच्या सांगली जिल्ह्यामध्ये आहे. अध्यक्ष महोदय, आधीच जुलै ऑगस्ट 2025 मध्ये जी अतिवृष्टी झाली होती त्याच्यामुळे द्राक्षाचं उत्पन्न अत्यंत कमी प्रमाणात झालं होतं. 50% पेक्षा जास्त द्राक्ष बागा आमच्या फेल गेल्या होत्या. एकरी 3 ते 5 लक्ष आमचा त्या ठिकाणी खर्च असतो. सांगली जिल्ह्यातून साधारणपणे 1500 कंटेनर निर्यात केले जाते. यामध्ये आपल्या देशाला प्रचंड मोठं परकीय चलन मिळत असतं. आता सध्या आखाती देशामध्ये जी युद्धजन्य परिस्थिती आली त्यामुळं एक्सपोर्ट होणारे सगळे द्राक्षे आणि थोड्या प्रमाणात जो आमचा बेदाणा एक्सपोर्ट होतो, माझ्या माहितीप्रमाणे आमच्या जिल्ह्यातले जवळपास JNPT बंदरामध्ये 700 पेक्षा जास्त कंटेनर त्या ठिकाणी अडकून पडलेत. आता कधी युद्ध थांबेल हे आपल्या हातामध्ये नाही, पण ह्या द्राक्ष मालाचं आणि याचं जे उत्पन्नामध्ये आता जे नुकसान होणार आहे त्या नुकसानासाठी माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की ह्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना शासनाकडून अनुदान स्वरूपामध्ये तातडीने आर्थिक मदत मिळणार का, आणि अतिवृष्टी आणि युद्धजन्य परिस्थितीमुळे अशा दुहेरी संकट सापडल्या द्राक्ष बागात शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करणार का, आणि शासनाच्या वतीनं द्राक्ष संशोधन केंद्र खानापूर तालुक्यामध्ये मंजूर करणार का, हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. सांगली जिल्ह्याला एक संशोधन केंद्र देण्याचं आता आपण जे काय सांगितलंय त्या अनुषंगाने मी तुम्हाला सगळ्यांना बोलून तुम्ही सगळ्यांनी एकत्र ठरवा की कुठे घ्यायचंय. सांगलीला तुमच्या इथे घ्यायचंय, रोहितकडे घ्यायचंय का कदमनकडे घ्यायचं, हे एकदा काहीतरी ठरवा आणि त्याच्यावरती आम्ही तुम्हाला सांगतो. पण तुम्हाला सगळ्यांना मुख्यमंत्र्यांच्या बरोबर जेव्हा जॉईंट मीटिंग करू त्यावेळेला हा निर्णय करू आणि जे कंटेनर अडकलेले आहेत बंदरामध्ये हे द्राक्षाचे बेदाण्याचे नाही कांद्यासहित सगळ्यांचेच अडकलेले आहेत. त्यावरती हा ठोस निर्णय केंद्रापासून राज्यापर्यंत हा सगळा होईल आणि जी काय भरपाई इतर मिळेल ती आपल्याला पण दिली जाईल आणि त्याचा साकल्याने विचार. एकदा खाल तर परत परत याल, चवीचं खाणार त्याला आम्ही देणार. ओम श्री गुरु माऊली मसाले. मटणाचा तांबडा पांढरा रस्सा असो की शाकाहारी रस्सा, चटणी फक्त ओम श्री गुरु माऊलीची. आमच्याकडे शुद्ध तेलात बनवलेली चटणी मिळेल, विविध प्रकारच्या शेवया मिळतील, विविध प्रकारच्या रश्श्यांसाठी लागणारे वाटण मिळेल. आम्ही अत्याधुनिक मशिनरीवर शुद्ध तेलात चटणी बनवतो. विविध प्रकारच्या मसाल्यांसाठी एक वेळ अवश्य भेट द्या. आमचा पत्ता ओम श्री गुरु माऊली मसाले सेंटर, विट्याचा राजा कॉर्नर, महात्मा गांधी विद्यालयाजवळ, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर.